अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात रामलला अभिषेक सोहळा विधी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी 2024 रोजी पार पडलाय। भारतातील ऐतिहासिक दिनाचे साक्ष म्हणून या सोहळ्यासाठी देश विदेशातील लाखो नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर अयोध्येत पोहोचले। त्याच धर्तीवर विदर्भातील नागपूर शहरातही हा सण उत्साहात साजरा केला जात आहे। शहरात रोषणाई करून या महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येत असून शहरभर भव्य रॅली काढण्यात आली। अयोध्या राम मंदिराची झाकी काढण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पनगुले यांनी रामललाच्या प्राणप्रतिष्ठाविषयी आपले मनोगत समाचार अपतेशी बोलताना व्यक्त केले आहे। ते काय म्हणाले ऐकूयात। प्रभू रामचंद्र हा पूर्ण देशाचाच नाही तर विश्वाचा देव आहे आणि आज त्यांची स्थापना जी होणार आहे प्राणस्थापना 22 तारखेला, तर हा अत्यंत आनंदाचा आणि मंगलमय दिवस आहे। या निमित्ताने पूर्ण देशातच नाही तर पूर्ण विदेशात सुद्धा हा उत्साह मोठ्या प्रमाणात आनंददायी वातावरणात मानत आहे। प्रभू रामचंद्राचा इतिहास सगळ्या विश्वाला माहिती आहे की पुरुषोत्तम राम हा एक आदर्श असं राजा होऊन गेला आणि पुरुषोत्तम रामाचा आदर्श आणि विचार आजच्या ह्या कलियुगामध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच अनेक तपस्या केल्यानंतर 500 वर्षानंतर आज रामाचं राम जन्मभूमीवर प्रतिष्ठापना होत आहे। ही एक आनंदाची बाब आहे। याच्यात अनेक संघर्ष झाले, अनेक वादविवाद निर्माण झाले, पण आज 22 तारखेला प्रभू रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठेचा जो मुहूर्त आलेला आहे हा आम्हा सगळ्या लोकांना आनंददायी आणि एक निर्मल आनंद आणि एक मंगलमय असं वातावरण आज भारत देशात आहे। एक दिवाळीसारखा साजरा सण म्हणजे आपण म्हणतो ना की साधू संत येई घरा तोची दिवाळी दसरा, आज हा मुहूर्त तशाच प्रकारचा हा मुहूर्त आहे आणि ह्या मुहूर्ताला आमच्याकडून, आमच्या परिवाराकडून आणि आमच्या पक्षाकडून आम्ही शुभेच्छा देतो। प्रभू रामचंद्राच्या चरणी आम्ही प्रार्थनासुद्धा करतो की ह्या देशामध्ये रामराज्यच राहायला पाहिजे, अशा प्रकारची आम्ही आमच्या भावना प्रभू रामचंद्रांनी अर्पण करतो आणि शुभेच्छा देतो। तर निश्चितपणाने दिवाळीसारखाच सण हा आहे, कारण प्रभू रामचंद्रांचा जो त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला आणि त्यानंतर ते आल्यावर अयोध्येला आल्यानंतरही त्यांना जे संकट त्यांनी सहन केले, त्यांना जे परीक्षा द्यावी लागली, जी अग्निपरीक्षा द्यावी लागली, ह्या अग्निपरीक्षेतूनही ते या देशाचं आणि या अयोध्येचा राजा म्हणून एक नवलौकिक असा इतिहास त्यांनी तयार केला आणि आज त्या निमित्ताने का होईना प्रत्येक घरामध्ये अयोध्यासारखं पूर्ण नागपूर शहरसुद्धा आज सजलेलं आहे। प्रत्येकाच्या घरी आज मग राम असेल, रहीम असेल किंवा कोणत्याही समाजाचा माणूस असेल, हा सगळा जण आज रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्त नागपूर शहरामध्ये उत्साहाने साजरा होत आहे। प्रत्येक ठिकाणी झेंडे लागलेले आहे, भगवे झेंडे लागलेले आहे आणि हा काही विषय राजकीय विषय नाही आहे, हा विषय काही पॉलिटिकल इश्यू नाही आहे, हा सगळ्याच्या मनातला अंतःकरणातला राम आहे आणि त्यानिमित्ताने सगळाच हा रामाचा उत्साह आनंदाने साजरा करतात आहे। प्रश्न कसा आहे की जे काम अर्धवटच आहे, परंतु राजकारणाच्या आपण जर विचार केला तर राजकारणामध्ये अत्यंत घाई झालेली आहे। सगळ्या ज्ञानपीठातल्या संतांनी सुद्धा या ठिकाणी जाण्याचं नाकारलेलं आहे, कारण जोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही तोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही। हा एक साधा परंपरेचा नियम आहे।
आणि मोदीजींनी म्हणा किंवा मोदी सरकारने म्हणा पुढच्या भविष्याचा विचार करता, निवडणुकीचा विचार करता अर्धवट असलेला ह्या राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा करून जो वातावरण निर्माण केलं लोकांच्या मनामध्ये, राम हा मोदींनी निर्माण केलेला, मोदींनी रामाची म्हणजे मोदी आज या ठिकाणी असं वाटतंय की मोदींनी दशरथ राजाचा रोल करून आलाय की रामराज्यामध्ये रामाचा राज्याभिषेक करतात आहे. परंतु हे सगळं असताना सुद्धा लोकांना माहिती आहे की कोणत्याही मंदिराची स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठा जर मूर्तीची करायची असेल तर मंदिर पूर्णत्वात झाल्याशिवाय होत नाही. आणि म्हणूनच काही संतांनी पुन्हा 4 ज्ञानपीठातील आचार्यांनी या ठिकाणी येण्यास नाकारलं आहे. आणि आम्ही कुठे नाकारलं आहे? आम्ही जाऊया ना. जे आमचे पक्ष असतील किंवा जे लोक जाणार नसतील ते उद्याच गेले पाहिजे असं कुठे आहे? ते जातीलच, आज ना उद्या जातात. कारण प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे अयोध्या, आणि अयोध्येला जाणार आहे. आणि अयोध्येला जाऊन श्रीरामचरणी आम्ही आमचं नतमस्तक ठेवणार.